नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण सकाळी उठल्या डायरेक्टली चहा घेतात? काही जणांना सकाळी उठल्यानंतर कॉफी घ्यायची सवय असते, तर काही लोक चहा कॉफी न घेता डायरेक्ट नाश्ता करतात. परंतु जर मी आज तुम्हाला असं सांगितलं की सकाळी उठल्या जर तुम्ही उपाशीपोटी लिंबू पाण्याचं सेवन करत असाल तर त्याचे शरीराला एक अद्भुत फायदे होणार आहेत आणि तुमचं शरीर जे आहे ना अतिशय निरोगी आणि सक्रिय होणार आहे. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर खूप जास्त थकवा वाटत असेल तर तुम्ही ह्या लिंबू पाण्याचं सेवन करून बघा, तुम्हाला खूप जास्त फायदे होणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबू पाण्याचे सेवन करण्याचे 5 अद्भुत फायदे सांगणार आहे. शेवटी मी तुम्हाला जी शेवटची टिप सांगणार आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, पहिला फायदा लिंबू पाणी पिण्याचा असा आहे की सकाळी उपाशीपोटी तुमचा एक ब्रश वगैरे झाल्यानंतर जर तुम्ही उपाशीपोटी लिंबू पाणी पित असला तर पहिला फायदा म्हणजे तुम्ही जेव्हा रात्रभर झोपता, रात्री 7 ते 8 तास जेव्हा तुम्ही झोपत असता तेव्हा तुमची जी बॉडी आहे ना ती डिहायड्रेट होत असते. डिहायड्रेट म्हणजे आपलं जे शरीर आहे ते 70% पाण्याने बनलेलं असतं आणि जर सकाळी उठल्या जर तुम्ही हे लिंबू पाणी घेतलं तर तुमचा जो रात्रभराचा थकवा आहे तो थकवा कमी होण्यासाठी मदत होत असते आणि तुमचं शरीर अतिशय जास्त ऍक्टिव्ह आणि उत्साही होत असतं. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे हे लिंबू पाणी घेण्याचा दुसरा फायदा. तर दुसरा फायदा असा आहे की जर तुमचं सकाळी उठल्या पोट साफ होत नसेल आणि तुम्हाला चहा वगैरे घ्यावा लागत असेल तर तुम्हाला हे काहीही करायची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे लिंबू पाणी कोमट पाण्यामध्ये थोडंसं अर्ध लिंबू पिळून तुम्हाला हे घ्यायचं आहे. हे घेतल्याने काय होणार आहे, एक 5च मिनिटात तुमचं पोट जे आहे ना ते अतिशय चांगलं साफ होणार आहे. सोबतच तुम्हाला जेवल्यानंतर गॅस वगैरे होत असेल, अपचन होत असेल तर ह्या सगळ्या समस्या सुद्धा हे लिंबू पाणी घेतल्याने कमी होणार आहे. मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा फायदा असा की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सी जे असतं ते तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं. आता लिंबामध्ये असलेलं जे व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामधलं कोलेजन लेवल जे आहे ना ते वाढतं. आता हे कोलेजन लेवल काय करतं, तर कोलेजन लेवल काय करतं की आपली जी त्वचा आहे ती टाईट ठेवण्यासाठी म्हणजेच यंग ठेवण्यासाठी, तरुण ठेवण्यासाठी, तुकतुकीत ठेवण्यासाठी मदत करत असतं. म्हणूनच तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली त्वचा चांगली तुकतुकीत, यंग आणि एक ब्राईट दिसावी तर तुम्ही नक्कीच लिंबू पाण्याचं सेवन करायला सुरुवात करा. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला अजून एक फायदा याचा असा सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी सांगणार आहे चौथा फायदा लिंबू पाणी पिण्याचं. ते म्हणजे तुमची पाचन क्रिया सुधारण्यासाठी हे लिंबू पाणी जे आहे ना ते मदत करत असतं. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट जे आहे ते तुमच्या शरीरामधील पाचक तत्व जे आहेत ते चांगले करण्यासाठी मदत करत असतं आणि त्यामुळे तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे ते चांगलं पचण्यासाठी तुम्हाला मदत होत असते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे 5वा फायदा हे लिंबू पाणी पिण्याचा. तर जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल, म्हणजे तुम्हाला कुठलेही व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे सारखं होत असतील, तर जर तुम्ही रोज सकाळी ह्या लिंबू पाण्याचं सेवन केलं तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी मदत होत असते. आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यानंतर काय होत असतं की जे तुम्हाला सतत होणारे सर्दी, खोकला किंवा कुठलेही व्हायरल जे आजार असतात जे जर तुम्हाला सारखं होत असतील तर ते अतिशय वेगाने कमी होण्यासाठी मदत होत असते आणि तुम्हाला तुमच्या बॉडीची रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळं तुमची बॉडी जी आहे ना ती अशा सगळ्या व्हायरल इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट होत असते. तर मित्रांनो, हे झाले काही लिंबू पाणी पिण्याचे फायदे. परंतु तुम्हाला आता हे जाणून घेणं गरजेचं आहे की ही लिंबू पाणी जे आहे त्याचं सेवन कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की कोण या लिंबू पाण्याचं सेवन करू शकत नाही. तर तुम्हाला जर अल्सर वगैरे असेल, जर तुम्हाला खूप जास्त ॲसिडिटी असेल किंवा तुमच्या छातीमध्ये सतत खूप जास्त जळजळ होत असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे लिंबू पाणी जे आहे ना ते पिणं अवॉइड करायचं आहे. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. बाकीचे सगळे लोक लिंबू पाण्याचं अतिशय आरामामध्ये सेवन करू शकतात. तर मित्रांनो, कुठलीही गोष्ट घेतल्यानंतर कुठली 1 मिनिटामध्ये किंवा 1 दिवसामध्ये जादू होऊन तुमचं शरीर निरोगी होत नसतं. तर याच्यासोबत तुम्हाला संतुलित आहार घेणं, सोबतच तुम्हाला नियमितपणे व्यायाम करणं आणि चांगली 7 ते 8 तासाची झोप घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीची जोड देऊन जर तुम्ही ह्या लिंबू पाण्याचंही सकाळी सेवन करत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अद्भुत फायदे बघणार आहात आणि तुमचं शरीर अतिशय सक्रिय आणि ऍक्टिव्ह होणार आहे आणि निरोगी सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, आजपासूनच लिंबू पाण्याचं सेवन
सेवन करायला सुरुवात करा आणि हे फायदे उठवा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एक व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेललाही ऑन करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन